पहिला प्रोजेक्ट झाला, चांगला ब्रेक मिळाला, पहिला प्रोजेक्ट झाला, तर मला असं वाटतं की तिथून खरं स्ट्रगल तुमचं सुरू होतं. शास्त्रीय संगीत मी लहानपणापासून शिकले आहे. मी नाटकात सुद्धा काम करत होते. कुठली पण गोष्ट जर आपल्याला शिकायची असते तर मला असं वाटतं त्याचा बेस खूप महत्त्वाचा आहे. अर्थातच असं असतं की पहिल्या ऑडिशनमध्ये म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं, तर ती अपेक्षाही नव्हती. घरच्यांनाही असं झालं की अर्थात घरच्यांचा कल गाण्याकडे थोडा जास्त होता त्या काळात. त्यांनाही असं पटलं की पहिलाच एवढा चांगला ब्रेक मिळाला किंवा पहिलाच एवढा चांगला प्रोजेक्ट मिळाला, सो यू शुड नॉट मिस दिस अपॉर्च्युनिटी. खूप रिजेक्शन झालेत मला सुद्धा. मला असं वाटतं की त्याच्या मागेही कारण आहेत. आपण एखादी ऑडिशन दिल्यानंतर त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे, जर डिरेक्टरला वाटत असेल की मी त्या पात्रासाठी योग्य नाहीये तर तो मला नाही कास्ट करणार, आणि त्याच्यासाठी मी हे पर्सनली घ्यायची काहीच गरज नाहीये. करेक्ट. जस्ट बी इन द गेम, बी योर सेल्फ. अनेक चांगले कास्टिंग डिरेक्टर्स आहेत. आज आपल्याकडे फील्ड तुम्हाला चूज करायचं असलं तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करत राहायला पाहिजे. त्या खूप कंटेंट अवेलेबल आहे, तर हे बघत राहणे, कारण हा सुद्धा एका प्रकारचा अभ्यास आहे. हे स्ट्रगल नाही आहे, उलट हे इट्स अ पार्ट ऑफ युअर जॉब.